नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या पायाभूत सुविधा आणि जनहिताच्या निर्णयाबाबत माहिती दिली। त्यांनी नमूद केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार नव्यानं प्रयत्न करून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणार आहे। पडळकर यांनी स्पष्ट केलं की गेल्या वर्षभरात शिक्षण, आरोग्य, गावाकडील रस्ते तसेच शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासारखे महत्त्वाचे उपक्रम राबविले गेले आहेत। सरकार पुढील काळातही जनतेच्या हितासाठी निर्णायक पावलं उचलत राहणार असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले। आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून जी काही मदत अपेक्षित आहे ते माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये नव्यानं वेगवेगळे प्रयत्न करणारं हे अधिवेशन असणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये सरकार अत्यंत अग्रेसर आहे। आरोग्य असेल, शिक्षण असेल, गावाकडचे रस्ते असतील, सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारं दिवसा लाईट देण्याची सौर ऊर्जेच्या माध्यमातून जी योजना राज्यभर सुरू आहे मोठ्या प्रमाणात, जवळपास 50% शेतकऱ्यांचे शेतीचे फीडर आता सौर ऊर्जेवरती आलेले आहेत। असे क्रांतिकारी निर्णय गेल्या वर्षभरात झालेत। पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा असे चांगले निर्णय माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सरकार नक्की करेल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे। लोकवाहिनी मीडिया करिता कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसह पूजा येरगुडे, नागपूर।